पण अशा तापमानाचं तापमान का होत आहे? दिल्ली तर 50च्या पुढे, आणि याचं कारण आपण झाडं लावतोय, वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात, आणि पाशा पटेलला आम्ही सांगितले, काम दिलंय, ते मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड करतात. बांबू हा ऑक्सिजन जास्त देणारा, कार्बन डायऑक्साईड जास्ती शोषून घेणारा. बांबूचे एवढे बाय प्रॉडक्ट आहेत की आपण विचारही करू शकत नाही. त्यामुळे खूप मोठ्या, आणि काही लोकांना बांबू पण लावायला पाहिजे. असे लोक आहेत, सकाळीच भोंगा वाजतो, बरोबर ना? काही बरोबर. त्यामुळे आता आम्ही थोडे एक भोगा निघालाय तो दुसरा चालू आहे. करू द्या. सध्याचे मुख्यमंत्री हे घटनाबाह्य आहे, बेकायदेशीर आहे, हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. तरीही हे सरकार निर्लज्जपणे महाराष्ट्राचा भूखंडी मोदी आणि शहांनी बसवला. बांबू खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्यांचा लागलेला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या महायुतीला आम्ही सगळ्यांनी मिळून तो बांबू घातलेला आहे. तो बांबू अजून निघालेला नाहीये, तो काढण्याचे ते प्रयत्न करतायत. त्याच्यामुळे त्यांना स्वप्नात सुद्धा बांबू बांबू दिसतो, एवढा आतमध्ये गेलेला आहे तो बांबू. आणि विधानसभेला हा बांबू आरपार जाईल, हे लिहून घ्या. आणि ह्याच बांबूचे फटके या सगळ्या गद्दारांना लोक रस्त्यावर मारतील. त्यांनी आता बांबूची त्यांना आठवण झालीच आहे. या बांबूचे खूप बाय प्रॉडक्ट्स आहेत असं म्हणतात ते, बरं का? आता या सगळ्या बाय प्रॉडक्टचे प्रयोग त्यांच्यावरती होणार आहेत. ऑलरेडी एक बांबू जो घेतलेला आहे गेलेल्या लोकसभेला, तो कसा काढावा, ऑपरेशन करून काढावा की खेचून काढावा फडणवीसांनी, हा, की मोदी शाह त्यांना बांबू घालतायत. तर या आता बांबूवरती ते आता अभ्यास करतील, आणि कदाचित त्यांना बांबूवरती अभ्यासावरती एखादी डिग्री मिळू शकते बोगस. काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कसं विधान केलंय की काही लोकांना बांबू लावायची गरज आहे, लावा म्हणा.